हाय हॅलो नमस्कार. तर मी मोनिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे हम्पी सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. आज आपण चाललेलो आहोत छोटासा ट्रेक करायला. आपण सनसेट पाहण्यासाठी मातंग हिल्सवर चाललेलो आहोत आणि मातंग हिल्स चढता चढता आमची टाय फिश झाली आहे. पण बघूयात, आय होप वरून दिसणारा जो व्ह्यू आहे तो वर्थ इट असावा. मी येते व्यवस्थित. Oh God. तर मंडळी, आपण मातंग हिलच्या वरती जाऊ शकलो नाहीये, पण 70-80% एरिया कव्हर केला होता आपण. पण शिवाय असल्यामुळे आम्ही वरती नाही जाऊ शकलो, कारण इथे दोन तीन दगडं असे आहेत की ते खूप स्लिपरी आहेत. तर आम्हाला काही रिस्क नाही घ्यायची आहे. तर इथून आम्हाला आहे ना सनसेटचा व्ह्यू एकदम खतरावाला दिसतोय. मी कधीच असा म्हणजे अनुभवला नाहीये व्ह्यू. तर एका बाजूला आपल्याला हम्पीचं जे सेंटर आहे विरूपाक्ष मंदिर ते दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच लागून तुंगभद्रा नदी पण दिसतीये. तर मंडळी, तुम्हाला इथून समोर एक्झॅक्टली समोर जे दिसतंय ते आहे विरूपाक्ष मंदिर, जे की आहे सेंटर ऑफ हम्पी. आणि माझे केस नाही पकडावे त्याने फक्त. गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे आपला डे 3 ऑफ हम्पी आणि आज सकाळी आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी सनराईज पॉइंट पाहायला. थोडासा लेट नेहमीप्रमाणे झालेलाच आहे, पण बघूयात आपल्याला काय बघायला भेटतंय ते. नमस्कार मंडळी. तर आपण आज आलेलो आहोत रघुनाथ टेम्पलला आणि या टेम्पलच्या मागची एक स्टोरी आहे जी मी इथे वाचली. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळी सीतेचं अपहरण झालं होतं त्यावेळी राम आणि लक्ष्मण तिला शोधत शोधत असे खाली चालले होते. तर हे जे प्लेस आहे त्याला किष्किंधा नगर म्हणायचे पूर्वीच्या काळी. तर त्यांनी त्यांचा जो पावसाळ्याचा जो टाइम होता तो इथे स्पेंड केला होता आणि म्हणूनच त्यांच्यामुळेच इथे त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता ह्या तिघांच्याही मूर्त्या आहेत. यानंतर आपण सनराईज पाहण्यासाठी मंदिराच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथे आपल्याला हा सुंदर असा सनराईजचा व्ह्यू पाहायला मिळाला. तर मंडळी, रघुनाथ टेम्पलच्या इथून आपण सनराईज पाहिला, तिथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण आता चाललेलो आहोत सस्सीकालू गणेश टेम्पल, उग्र नरसिंहा टेम्पल आणि कृष्णा टेम्पल पाहिलं. तर डे 1ला आपण फक्त विरूपाक्ष मंदिराच्या महादेवाचं दर्शन घेतलं होतं, तर ते आपले 2-3 पॉईंट मिस झाले त्यानंतर त्याला लागूनच आहेत. तर आज आपण तिकडेच जाणार आहोत. तर आपण आपली गाडी पार्क करून निघालो आहोत आपल्या आजच्या पहिल्या स्पॉटकडे, जे आहे सस्सीवेकालू गणेश मंदिर. तर मंडळी, हे आहे दुसरंवाला गणेश मंदिर आणि ह्याचं नाव आहे कडलेकालू गणेश मंदिर. तर आपण तिकडेच चाललेलो आहोत. तर इथे आपण या मंदिरात जाऊन गणेशाची मूर्ती पाहिली आणि त्यानंतर इथेच बसून आम्ही सगळ्यांनी थोडेसे फोटोज काढले. आपल्याकडे करताना मिरची मधल्या बिया काढतात, यांनी बिया ठेवल्या त्यामुळे असं तिखट लागतं. आणि तसं पण टेस्ट चांगली, पण इथले जे लोक आहेत ना, मी असं ऑब्झर्व केलं की तिखट आपल्यासारखंच, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसारखंच तिखट खातात भरपूर.
आपण आता आलेलो आहोत श्रीकृष्णा टेम्पलमध्ये. चला मंडळी, इथे वरवर पाहताना प्रत्येक मंदिर जरी एकसारखे वाटत असले तरी या प्रत्येक मंदिराच्या मागे काहीतरी एक विशेष स्टोरी आहे, त्याचा एक वेगळा इतिहास आहे आणि तो पाहण्याचा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. आणि यानंतर आपण निघालो आहोत उग्र नरसिंह मंदिराकडे जायला. तर हे आहे उग्र नरसिंहाची मूर्ती. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पहिलं पण सांगितलं होतं की परकीय आक्रमणाच्या वेळेस ज्यावेळेस हम्पी लुटली गेली त्यावेळेस खूप साऱ्या मंदिरांच्या मूर्त्यांची त्यांनी तोडफोड केलेली होती. तर या तुम्ही पाहू शकता की या मूर्तीचा पण हात वगैरे तुटलेला आहे आणि तुटलेल्या मूर्तींची पूजा केली जात नाही. तर मंडळी 3 दिवस आपले जो स्टे होता तो स्टे आपला हम्पीमध्येच होता. हम्पीच्या पुढे एक व्यंकटपुरम म्हणून गाव आहे, तिथे गेला आपण. पण आज आपण चालू आहोत अंजनेरी हिल्सच्या इकडे. आपण वंडरलस्ट नावाच्या कॉटेजेसमध्ये राहणार आहोत. मंडळी, इथे ही जी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे, इथे आपला 1 दिवसाचा स्टे असणार आहे आणि इथेच यांचं लागून असं एक छोटंसं छान असं रेस्टॉरंट सुद्धा आहे. तर आपण ज्या कॉटेजेसमध्ये राहणार आहोत ते कॉटेजेस आतमधून काहीसे असे आहेत. चेक इन करून झाल्यानंतर आपण इथे बसून छानपैकी आपलं जेवण उरकून घेतलं. तर मंडळी दुपारची मस्तपैकी झोप काढून आपण आता चाललो सानापूर लेकला. तिकडनं सनसेटचा व्ह्यू खूप छान आहे, आता आपण तिकडे सनसेट एन्जॉय करायला जाऊयात. सानापूर लेककडे जाताना आम्हाला रस्त्यात हा पॅडी फील्डमध्ये मोर दिसला. तर मंडळी, सानापूर लेक आपल्या इकडे आहे आणि लेकला क्रॉस करण्यासाठी त्यांनी एक छोटासा रोड दिलेला आहे. तर आपण त्याच रोडने पुढे आलो होतो. थोडा वेळ लेक जवळ शांतपणे बसून आम्ही पुढे निघालो आमच्या पुढच्या स्पॉटकडे. हळू बाळा, आता एकदम स्लोली. तर मंडळी, सानापूर लेकच्या अपोजिट बाजूला एक वॉटरफॉल आहे जिथून पण सनसेटचा व्ह्यू एकदम क्लास दिसतो. मंडळी, आज आपला माघारी निघायचा दिवस आहे आणि अर्थातच हम्पी ट्रिपच्या खूप साऱ्या चांगल्या आठवणी घेऊन आम्ही निघत आहोत.